आज आपण बनवणार आहोत एक अशी भन्नाट, खुसखुशीत आणि पौष्टिक पालक वडी, जी चवीला अगदी कोथिंबीर वडीसारखी लागते. बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून अगदी मऊ आणि स्पॉन्जी. एकदा ही रेसिपी करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात आधी मी ताजी हिरवीगार पालक स्वच्छ निवडून घेतली. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्यांनी. त्यामध्ये माती पूर्णपणे निघून जाईल अशी धुवून घेतली. आता ही पालक बारीक चिरून घेतली. यामध्ये सर्वप्रथम चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर 1 चमचा जिरं घातलं. आता यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसनचं पीठ घातलंय. जर मिश्रण थोडं पातळ किंवा सैल वाटलं तर वरून थोडंसं बेसन अंदाजाने अजून घालू शकता. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलंय. सर्वात आधी मिश्रण एकजीव करून घ्यायचं, त्यानंतरच याच्यामध्ये मसाले ॲड करायचे, कारण मग मिश्रण एकजीव केल्यावर त्याच्यात पाणी सुटतं. कारण आपण सर्वात आधी मीठ टाकतो, त्यामुळे आपोआपच पाणी सुटतं. आता आपण मसाले ॲड करणार आहोत. तर धनेपूड, लाल तिखट, हळद घालायची आहे. आवडत असेल तर थोडंसं आलं लसूण पेस्ट, तीळ किंवा ओवा देखील घालू शकता. पुन्हा एकदा सगळं नीट मिक्स करून घेतलं आहे. या मिश्रणामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे, कारण जेव्हा तुम्ही हे मिश्रण असं एकजीव करून घेता, जेव्हा तुम्ही हे मिक्स करून घेता, तेव्हा त्याला आपोआपच पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे मग त्याच्यात छान ओलावा निर्माण होतो. आता मी या ठिकाणी सफेद तीळ ॲड केलेत एकदम शेवटी, आणि पुन्हा एकदा मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता वडी वाफवण्यासाठी एक चाळणीला किंवा छिद्र असलेल्या प्लेटला हलकंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे वडी खाली चिटकणार नाही. आणि आपण जे मिश्रण तयार करून घेतले होतं त्याला समान जाडीचं पसरवून घ्या. खूप जाड किंवा खूप पातळ करू नका. तुम्ही तयार केलेलं मिश्रण समान सर्वीकडे पसरेल अशा पद्धतीनेच ते पसरवून घ्या भांड्यामध्ये. एका मोठ्या पातेल्यात आधीच पाणी गरम करून ठेवलं आहे. त्या पातेल्यावर ही चाळणी ठेवून झाकण लावायचे आणि मध्यम आचेवर साधारण 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचे. छान गॅस मी मध्यम आचेवर करते आणि ह्या वड्या वाफवायला ठेवते आणि त्याच्यावर भांडं ठेवून मग 10 ते 12 मिनटांनी झाकण उघडून सुरी किंवा टूथपिक घालून तपासून बघा. जर ती स्वच्छ बाहेर आली तर वडी छान शिजली आहे समजून जायचं. आता वडी थोडी गार होऊ द्या. गार झाल्यावर आपल्या आवडीच्या आकारात चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये कापून घ्या. मी या ठिकाणी चौकोनीच वड्या कापून घेतल्यात, स्क्वेअरमध्ये कापून घेतल्यात. छान बघा, वडीची जाडी आणि टेक्स्चर किती छान आलं आहे. आतून मऊ आणि स्पॉन्जी दिसते आहे. अशा पद्धतीची वडीचा आकार किंवा वडीची साईज तुम्ही ठेवली ना तर वडी क्रिस्पी आणि स्पॉन्जी दोन्ही पद्धतीने बनते. आणि खूप बारीक जर तुम्ही पातळ लेयर बनवला तर वडी खूप क्रिस्पी होते आणि तिच्यामध्ये सॉफ्टनेस राहत नाही, तिचा स्पॉन्जीपणा निघून जातो. पण ही कन्सिस्टन्सी ठेवली तर वडी सॉफ्टसुद्धा होते. आता मी गॅसवर छान मीडियम फ्लेमवर एक तवा ठेवला, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले. आपलं तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवरच वड्या हलक्या हलक्या हाताने एक एक करून या तेलामध्ये सोडायच्या आणि दोन्ही बाजूंनी अशा छान त्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या. आता ह्या वड्या तळताना गॅस नेहमी मीडियम फ्लेमवर किंवा थोडासा लो फ्लेमवरच ठेवायच्या, कारण खूप हाय फ्लेम तुम्ही जर ठेवली तर वड्या जळण्याची शक्यता असते आणि त्या लगेच तळून होतात पण त्या करपतात. त्यामुळे कधीही वड्या तळताना मीडियम फ्लेमच ठेवायची. आता या ठिकाणी मी छान वड्या तळून घेतल्यात, लाल खरपूस होईपर्यंत तळून घेतल्या आणि क्रिस्पी आणि आतून स्पॉन्जी अशा त्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि बघा किती सुंदर खमंग आणि कुरकुरीत पालक वडी आपली तयार झालेली आहे. दिसायला अगदी कोथिंबीर वडीची बाईनच वाटते, पण पालकामुळे ही जास्त पौष्टिक आणि हेल्दी आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच चविष्ट घरगुती सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.